बरोबर आहे गुरुजी, बरोबर आहे. फक्त लावून द्या. तुझे फक्त बरोबर केला होता. हिमाचल यमुना गंगा तव शुभ नामे गाये, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन मंगलदायक जय भारत भाग्य विधाता, जय प्रमाणे आज दक्षिण नाका घनसोली येथे प्रजासत्ताक दिन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सेनेच्या वतीने या ठिकाणी साजरा होत आहे. प्रकाश वानखेडे साहेब व त्यांचे समता सैनिक दलाची पूर्ण टीम दरवर्षी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज हा प्रजासत्ताक दिन 76वा वर्ष आहे. मित्रांनो, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला लोकांना संविधान अर्पित केलेलं आहे, लोकशाही अर्पित केलेली आहे. कारण हा भारत देश जेवढे आपले त्या जगामध्ये देश आहेत सर्वांपेक्षा श्रेष्ठ हा भारत देश आहे. आणि या भारत देशाचा संविधान सर्वश्रेष्ठ आहे. या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक एक ठिकाणी येऊन गुन्हा गोविंदाने नांदत आहे. आणि मित्रांनो, आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपल्या या भारत देशाला बळकट करण्याचा प्रयत्न आपण हमेशा करत राहू. आज आपल्या देशात आज आपल्या देशामध्ये आतंकवादी भ्रष्टाचारी असे बरेच लोक तयार झालेले आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला जागरूक होऊन त्या आतंकवाद्यांना, या भ्रष्टाचारी लोकांना आपल्याला हद्दपात करायचं आहे. आपला भारत देश हा महासत्ता म्हणून भारत देशाला बनवायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी रात्र दिवस एक करून संविधान दिला. त्यावेळेस आज आपला भारत देश गुणागोविंदाने नांदत आहे. सारी जाती धर्मामध्ये एक एकोपा आहे. जर आज काही धर्मवादी लोक काय संविधान बदलायची भाषा करत आहेत, भाष्य करत आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की आजच्या दिवसापासून तुम्ही संविधानाला काही करू शकत नाही. कारण ह्या तुमच्या बापाने लिहिलेलं संविधान ते संविधान आहे. त्या संविधानावर हा भारत देश, या लोकशाहीवर भारत देश चालत आहे. मित्रांनो, संविधान पाहिजे पूर्ण जग एकत्रित येतो. ही बाबासाहेबांची ताकद आहे. तरी ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे. लोकशाहीची ताकद आहे. तरी आजच्या प्रजासत्ताकाने मला एवढंच म्हणायचं आहे की दादाचे गुलाम करू नका, की नानाचे गुलाम करू नका, भाऊचे गुलाम करू नका. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देऊन, लोकशाही देऊन त्या गुलामीतून बाहेर काढलेलं आहे. तर आज आपण गुलामीकडे अजिबात जाऊ नका.
आज बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानावर लोकशाहीवर गर्व असायला पाहिजे आपल्याला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या या मंत्रावर आपण कायम राहायला पाहिजे, साबूत राहायला पाहिजे. तरच खरी ही देशामध्ये आपली या देशात आपण या भारत देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. तरी मी आज सर्वांना आपल्या विभागाच्या नागपूरच्या लोकांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.